मावळमधील एका हॉटेलमध्ये तुफान राडा झाला। टोनीदा धाबा कोणाच्या मालकीचा यावरून वाद झाला। आत्या आणि पुतणे एकमेकांमध्ये भिडले। आत्यानं 100 गुंड पाठवल्याचा पुतण्यानं आरोप केला। मूळ मालक विजय कुमार चावला यांच्या मृत्यूनंतर मुलगा सिद्धेश आणि मुलगी श्रद्धा चावला यांनी हॉटेलचा ताबा घेतला। मात्र मृत्यूपत्रामध्ये या दोघांची आत्या सविता बागला यांच्यासह पती आणि नोकरांच्या नावे सगळी मालमत्ता करण्यात आल्याचा त्यांचा दावा। या प्रकरणी गेल्या 3 वर्षांपासून कोर्टामध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत। मात्र याचा निकाल लागण्यापूर्वीच आज आत्या टोळकं घेऊन हॉटेलमध्ये आली आणि मोठा राडा झाला। या प्रकरणी कामशेत पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही कुटुंबांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।